नमस्कार. लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनल हर रोज नयावर स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींना सर्व महिलांना पैसे ह्या ठिकाणी आजपासून वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे. 1500 रुपये SBIमध्ये जमा. तर बघा, 1500 रुपये जे ह्या ठिकाणी जमा झालेले आहेत भरपूर महिलांना, आणि त्यासोबतच 4500 रुपये पण आणि 7500 रुपये पण वाटप सुरू आहे. त्यामुळे सर्व महिलांना पैसे जे आहेत ते वाटप केले जात आहेत. त्यासोबतच सर्वच्या सर्व महिलांना या ठिकाणी पैसे हे वाटप होणारच आहेत. तर पैसे वाटपाच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया. सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा, आणि लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतात. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. तर बघा, 4500 7500 रुपये वाटप जे आहे ते ह्या ठिकाणी सुरू झालेले आहे. 9000 रुपये पण ह्या ठिकाणी महिलांना वाटप केले जात आहेत. तर त्याची पण संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर संपूर्ण माहिती समजून घेण्या अगोदर सर्वांना विनंती, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. तर बघा, संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी आता जाणून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी महिलांना पैसे येत आहेत. बघा, रोशनी डाकोले यांना ह्या ठिकाणी 7500 आले आहेत, 2100 नाही आले. बघा, आता तुम्हाला सर्व महिलांना सांगतोय 2100 काय येणार नाहीत. 2100 रुपये येण्यासाठी बघा, 2100 रुपये जे ते महायुतीच्या जाहीरनाम्यात होते, परंतु 2100चा निर्णय करण्यासाठी नवीन बजेट जो आहे तो सादर व्हावा लागणार आहे. आणि नवीन जे बजेट आहे म्हणजेच अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच तुम्हाला जे पैसे त्या ठिकाणी वाटप होतील. अर्थसंकल्प केव्हा सादर होईल, तर तो नवीन वर्षात सादर होईल. म्हणजेच आता नवीन वर्ष लागतं आहे, त्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ह्या ठिकाणी 2100 रुपयांची जी तरतूद आहे ती केली जाणार आहे, असं आपल्याला स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ह्या ठिकाणी सांगितले. बघा, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सांगितले की 2100 रुपये जे आहेत ते 2100 रुपये तुम्हाला नवीन अर्थसंकल्पात तरतूद करून वाटप होतील. त्यामुळे सध्या तुम्हाला 1500 रुपयेच वाटप होत आहेत, आणि 7500 रुपये ह्या त्या महिलांना येत आहेत ज्या महिलांना आतापर्यंत 0 रुपये आले होते. त्या महिलांना 7500 रुपये पण येत आहेत. त्यासोबतच काही महिलांना 4500 रुपये पण येत आहेत, काही महिलांना 3000 रुपये पण येत आहेत, काही महिलांना 7500 रुपये, काही महिलांना 1500 रुपये पण त्या ठिकाणी येत आहेत. बघा, अजूनही तुम्हाला दाखवतो. तर पाहू शकता बघा, आत्ताच आपण पाहिलं रोशनी डाकोले यांना 7500 आले होते, आणि आज आले बघा 1500. म्हणजेच किती, 7500 आणि प्लस 1500 असे किती रुपये झाले, 9000 रुपये झाले. 9000 रुपये अशा पद्धतीने 9000 रुपये महिलांना या ठिकाणी वाटप सुरू आहे. म्हणजेच आजपासूनच त्या ठिकाणी जे काही वाटप आहे ते सुरू झालेलं आहे. म्हणजे 24 तारखेपासून, 24 डिसेंबरपासून हे प्रत्यक्ष वाटप जे आहे ते सुरू झालेले आहे, आणि सर्व महिलांना पैसे जे ते जमा होत आहेत. आता तुम्ही ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. आज आले, उद्या आले, जेवढे आले असतील तेवढे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 1500 आले असतील तर 1500, 7500 आले असतील तर 7500, 4500 आले असतील तर 4500, आणि जर 3000 आले असतील तर 3000. अशा पद्धतीने तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्यासोबतच बघा, आता हे जे काही पैसे तुम्हाला वाटप सुरू झाले आहे, आता काही महिला आहेत त्या महिलांना वाटतं आम्हाला पैसे आले नाहीत. मग तुम्ही काय करायचं, तर चिंता करू नका, तुम्हाला पण पैसे वाटप होतील. सर्वच्या सर्व महिलांना पैसे वाटप होणार आहे, सर्व महिलांना. त्यामध्ये बघा, सर्व महिलांना पैसे जे आहेत ते वाटप होणार आहे. त्यामध्ये तुमचं काय आहे, तुमचा अर्ज मंजूर आहे का ते चेक करा. अर्ज मंजूर आहे का तुमचा ते चेक करा, आणि दुसरं आधार सीडिंग आहे का, आधार लिंक आहे का ते चेक करा. ह्या 2 गोष्टी तुमच्या ओके असतील तर तुम्हाला पैसे हे येऊन जातील, ओके असतील तर. आणि जर या 2 गोष्टींपैकी तुमचा अर्ज मंजूर नसेल, आधार सीडिंग नसेल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. अर्ज मंजूर असणं गरजेचं आहे, आधार सीडिंग असणं गरजेचं आहे, कारण पैसे हे DBTच्या माध्यमातून येतात. DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे येतात. त्यामुळे तुमचा आधार लिंक असणं गरजेचं आहे. सर्वांनी चेक करून घ्या, आधार लिंक आहे का चेक करून घ्या. नाही तर लवकरात लवकर लिंक करून घ्या, तर तुम्हाला पैसे या ठिकाणी येतील. वाटप आता सुरू झालेलं आहे, आणि लवकरात लवकर जर तुम्ही लिंक केलं तर तुम्हाला पण पैसे मिळून जातील. ठीक आहे. पुढे बघा, आता ह्या ठिकाणी सोनाली धागे यांनी लिहिलेले हप्ता आला नाहीत.
तर काळजी करू नका, तुम्हाला पण पैसे वाटप होतील. सर्वांना पैसे वाटप होत आहेत, तुम्हाला पण येतील. 4 ते 5 दिवस सलग पैसे या ठिकाणी वाटप सुरू राहणार आहे. 4 ते 5 दिवस सुरूच राहणार आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही, तुम्हाला पण पैसे येऊन जातील. त्यानंतर पुढे बघा, सर मला फक्त 4,500 रुपये मिळाले सप्टेंबर महिन्यात, बाकीचे पैसे कधी भेटणार दादा? सांगली जिल्हा कधी भेटणार? पोस्ट बँक अकाउंट आहे. तर बघा, सर्वांनी सर्वात अगोदर तुमचा जिल्हा लिहून पाठवा. तुम्ही जर समजा तुम्ही धुळ्यामधून असाल, नंदुरबारमधून असाल, जळगावमधून असाल, सांगलीमधून असाल, साताऱ्यामधून असाल, सोलापूरमधून असाल, कोल्हापूरमधून असाल, किंवा मग तुम्ही नागपूरमधून असाल, भंडारामधून असाल, गडचिरोलीमधून असाल, गोंदियामधून असाल, रायगडमधून असाल, पालघरमधून असाल, तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला पैसे आलेत का ते तुम्हाला लिहून पाठवायचं. तुमचा जिल्हा आणि तुम्हाला पैसे आलेत का ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. बघा, जसं ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर या ताईंना सांगली जिल्हा आहे, पैसे अजून आलेले नाहीत, परंतु तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पण पैसे या ठिकाणी येणारच आहेत. पैसे वाटप सुरू आहे. पैसे वाटप जे आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे. तुमचा पण त्या ठिकाणी नंबर लागला की तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. पुढे बघा, रोशनी यांनी ह्या ठिकाणी विचारले, सर मला पैसे आले नाही बल्लारपूर. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा असेल, तालुका असेल, ते लिहून पाठवायचे. म्हणजे सर्व महिलांना कळेल की या ठिकाणी अजून पैसे आलेले आहेत. बघा, जर आपण पाहिलं तर पैसे कुठे आलेले आहेत आतापर्यंत? धुळे जिल्ह्यात आलेले आहेत. नंतर जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये पण आलेले आहेत, पुणेमध्ये पण आलेले आहेत, म्हणजेच जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत. काही महिलांना येत आहेत, काही महिलांना अजून आलेले नाहीत. तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पण सर्वांना पैसे वाटप होणार आहे. पुढे बघा, जालना जिल्ह्याचा डिसेंबरचा हप्ता केव्हा पडेल? सर बघा, जालनामध्ये काही ठिकाणी आलेले आहेत, जालन्यामध्ये पण, आणि काही महिलांना अजून आलेले नाहीत. तर काळजी करू नका, तुम्हाला पण पैसे वाटप होणारच आहेत. आता पुढे बघा, आता आपण पाहिलेले, अजून पुढे बघा, या ठिकाणी पाहू शकता बघा, नीताबाई पाटील मला नाही आला. बघा, काही महिलांना अजून पैसे आलेले नाहीत, त्यामुळे काळजी करू नका. काही महिलांना येत आहेत, काही महिलांना अजून आलेले नाहीत. पुढे बघा, रवींद्र मनवटकर, सर आम्हाला पण पैसे आले नाहीत, बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा लिंगायतून आहे. बघा, काही ठिकाणी आलेले नाहीत बुलढाणा जिल्ह्यामध्ये, काही ठिकाणी आलेले आहेत, काही ठिकाणी अजून आलेले नाहीत. तर काळजी करू नका, सर्वांना पैसे येतील. बघा, नाशिक जिल्ह्यात कधी येणार? सर लवकरच वाटप सुरू आहे. सर्व महिलांना पैसे मिळून जातील. सर मेरे भी पैसे नहीं आए, कब आएंगे पैसे? सुरू आहे वाटप, येतील, सर्वांना पैसे येतील. सर्वांनी काळजी करायचं नाही, सर्वांना पैसे येऊन जातील. ठीक आहे, तर त्यामुळे सर्व महिलांनी काळजी करायचं नाही आहे. सर्वांना पैसे वाटप ह्या ठिकाणी 24 डिसेंबरपासून सुरू झाले. 24 डिसेंबरपासून पैसे सुरू झाले आणि जवळपास हे जे काही पैसे ते 31 डिसेंबरपर्यंत वाटप सुरू राहणार आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही, तुम्हा सर्वांना पैसे या ठिकाणी मिळून जाणार आहेत. आज नाही तर उद्या नाही तर परवा सर्वांना पैसे जे त्या खात्यामध्ये जमा होतील. फक्त तुमचं आधार सीडिंग आहे का ते एक वेळेस चेक करून घ्या. आधार सीडिंग नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे हप्ता तुम्हाला मिळू शकतो. आणि जर आधार सीडिंग झालं नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांनी हा व्हिडिओ लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. सर्वांना सांगा आणि जर तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये पण लिहून पाठवा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुन्हा एकदा हर रोज नयाच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.